महाराष्ट्र शासनातर्फे एक महत्त्वाची योजना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही चालू झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी 41,552 कर्ज खाती अपलोड करण्यात आलेली आहे. त्याच्यातल्या पहिल्या यादीमध्ये 27,110 एवढे कर्ज खातीची यादी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने आज रोजीपर्यंत आधार प्रमाणीकरण हे 15,622 शेतकऱ्यांनी केलं आहे. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे शेतकऱ्यांना की तुम्ही तात्काळ आपल्या जवळच्या आपले सेवा सरकार केंद्रामध्ये जाऊन आपल्या कर्ज खात्याबद्दलच्या यादीतील नंबर पाहून त्यानुसार आधार प्रमाणीकरण करावे आणि शासनाने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेचा आपण लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. कर्जमुक्ती योजनेसाठी पात्रता म्हणजे पीक कर्ज उचल ज्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांनी कर्ज उचल केली आणि 30/9/25 पर्यंत थकीत आणि 31/3/26 पर्यंत परतफेड न केलेली कर्ज खाती यासाठी पात्र आहेत. कर्ज मर्यादा 2 लाखापर्यंत ही कर्जमुक्ती होणार आहे आणि याच कालावधीमध्ये जी थकीत कर्ज आहे ज्यांची कर्जाची मर्यादा ही 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी एक OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंटचं ऑप्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. काही अडचणी किंवा तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी कोणाकडे नेमका संपर्क साधायचा? यासाठी 2 पर्याय आहेत. ऑनलाईन पोर्टलवर आपण आपल्या तक्रारी नोंदवू शकता. त्यासाठी जिल्हा स्तरावर तक्रार निवारण समिती आहे, तहसील स्तरावर तक्रार निवारण समिती आहे आणि जिल्हा स्तरावर आम्हाला अजून आतापर्यंत 60 तक्रारी प्राप्त झाल्या. त्याचं निराकरण आमच्या स्तरावर चालू आहे. त्यासोबतच आम्ही आपल्याला सर्व DDR आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या याद्या त्यांचे सगळे नंबर्स आम्ही तुम्हाला शेअर करत आहोत. ज्या शेतकऱ्यांना अडचणी असेल त्यांनी तात्काळ या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारा आपली तक्रार मांडावी. त्याचं तात्काळ निवारण प्रशासनाद्वारे केलं जाईल.